राम जे शब्द आहे त्याला किंमत आहे, म्हणून त्याला राम म्हणावं लागते. राम पाप निघून जात. आणि राम नामाचं जे अक्षर, जे अक्षर म्हणजे जे शब्द आहे, याला उच्चारल्याच्या नंतर आपल्या जीवनामधलं जे काही पाप आपण केले असेल ते निघून जाते. आणि कृष्ण म्हणण्याच्या मागचं कारण, कृष्ण म्हणजे कृषती, आकर्षण, अट्रॅक्शन वाढवतं. कशामध्ये? नामामध्ये. नामामध्ये अट्रॅक्शन वाढवणार म्हणजे कृषती. म्हणून रामकृष्ण म्हणावं लागते ना. रामकृष्ण हरी म्हणजे हरण करणारा. हरी हे नाम निर्देशन करून कोणत्याच देवाचं नाव नाही. हरी हे नाव नाही. जसं एखादं पंडित म्हणून लावतात, गायनाचार्य म्हणून लावतात, गायनाचार्य नावाला डिग्री आहे, पद. तसं हरी जे संबोधन केलेलं नाव आहे, संबोधन भगवंताला. आणि ते हरी असं सांगितलं की कशासाठी? जसं हर आहे, हर, हर म्हणजे महादेव. हर आणि हरी याच्यामधलं एकच भेद फक्त सांगितलेला आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे त्याच्यासाठी हरी, हरी, हरी आणि हर, त्यात हरण करणारा आहे. विठ्ठलाचं तुम्हाला अर्थ सांगितलं. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हे नाम आपल्याला जपन करावं लागते. विठ्ठल मग या पवित्र नगरीमध्ये बऱ्याच दिवसापासून हरिपाठ जे चालू आहे, या हरिपाठामध्ये नामनिर्देशांना आम्हाला जे लाईनला लावून, पटरीला जे गाडी लावून देणारे ते आमचे गणेशरावजी मामा. आम्हाला काय गायन माहित नव्हतं. आता बाकीचे जे भजन आहे त्यांचं मला माहित नाही, पण मला जे परिपूर्णतेनं शिकवलेलं, कसं शिकवलं म्हणून सांगू का? जवळ बसून राहायचो, येत नाही का तुला, आणि टाळच फेकून मागायची इथं तोंबड्यावर. ते आजचे हे प्रतीक आहे. विठ्ठल नाही तर काय, आम्ही बंजाऱ्याचे पोरं, आम्ही बंजाऱ्याचे पोरं. आमच्या घरामध्ये कोणालाच गायन म्हणजे येत नाही, कोणालाच ताल म्हणजे येत नाही, सूर म्हणजे येत नाही, लय म्हणजे येत नाही. आणि त्यांना टाळ, मृदंग, विना, पेटी याच्यावर गायन करणं किती अवघड गेलं सर. पण सोपे लावून कोण देणारे? श्री गुरु सारखा हस्तापाठी राखा. इतराचा लेखा मिराजदारी दिली, आमच्याकडे मिराजदारी दिली आणि मिराजदारीला आम्ही सांभाळत आहोत. जितकं होईल तितकं. आम्हाला माहित नाही आम्ही कुठपर्यंत ते टिकून राहू म्हणून, आम्हाला सुद्धा माहित नाही. पण आम्ही जितकं होते तितकं करतो. त्यांना जितकं झालं, आम्ही तर बऱ्याच वेळा सांगितलं मामाला, मामा तुम्ही येऊ नका, येऊ नका म्हणून सांगितलं त्यांना. नाही नाही नाही, ती गोष्ट नाही, त्याच्यासाठी नाही. ते आल्याच्या नंतर बाया भितात,
मग या मनामधलं जे भय जे आहे, भय निघून जाण्यासाठी आता त्यांना पुढे मी सांगणार आहे भय कसं निघून जाते काय नाही. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे, समर्थाची सेवा जर घडली घडली रे घडली की आता भय नाही जीवा, ऐसे वाटे जीवा सेवा समर्थाची. मग समर्थ भगवान परमात्मा आहे, आई वडील आहे, गुरु आहे, यांची सेवा घडल्याच्या नंतर भीती निघून जाते. भीती मग कशी निघून जाते, भीती निघून जाते याच्यावर एक दृष्टांत घेऊ आणि आपण समोर निघू. एक थोडं वर करा, माहिती त्याचा आवाज जास्त येऊन राहिला. हा बसतो. जिल्हा परिषदेचा जे साहेब जे आहे, मोठा साहेब शाळा तपासण्यासाठी येणार होता. जिल्हा परिषदेचा मोठा साहेब जिल्हा परिषदची शाळा जी आहे तपासण्यासाठी येणार होता आणि 15 दिवस पहिले सांगून दिलं त्याला, मी शाळा तपासायला येणार आहोत. मास्तर तर हेडमास्तर तर थरथर कापायला लागला. आता काय होते काय नाही, शाळा तपासायला अधिकारी येऊन राहिला. आता मी काय करावं, शाळेचं काय काही बी उणीव, इतकी सुद्धा उणीव राहू शकते. थरथर कापत होता. घरी आला. घरी आल्याच्या नंतर बायको सांगत होती, कोणते काय जर सांगितलं ते मला थांब ग. 2 दिवस असं कटकट 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 लावली. मला बायकोच्या मागलं, थांब ग तू, माझ्या डोक्यामध्ये दुसरंच काय भरलेलं आहे, मला काय सुधारण झालं काय. बायकोचं कर्तव्य असते बरं, नवरा जर टेन्शन मध्ये असलं तर बायकोचं कर्तव्य असते विचारणं त्याला. बाहेरून नवरा जर आला तर आपलं कर्तव्य काय असते, पाणी देणे. नाहीतर बाहेरून नवरा आल्याच्या नंतर तुम्ही प्यान माझ्यासाठी या ना, असं नाही पाहिजे. कर्तव्य काय असते, नवऱ्याला विचारणं काय झालं, 2 दिवसापासून टेन्शन. तुला काय माहित आहे, ते आमच्या शाळेचं टेन्शन आहे. आपण शाळेचं टेन्शन काय, अगं 15 दिवसाच्या नंतर ते अध्यक्ष साहेब जे अधिकारी साहेब जे येणार आहे शाळा तपासायला, मी काय करू, उत्तर काय देऊ. इथं या हिवळणी गावामध्ये तू उसाला मुलं गेले, शाळेत येत नाही, उत्तर काय देऊ. कोण आहे बरं म्हणे ते, अगं तुला काय घेणं देणं आहे, तुला काय करायचं, पण आहे कोण, तू गप्प बस. नवरा अधिकाराने बोलतो बायकोला, पण बायकोचं विचारणं काम असते. गुह्यम अर्चती गुह्यम पृच्छती. रावणाला सुद्धा मंदोदरीने विचारलं, मंदोदरी सांगत होती, ते विषय बाजूला आहे. ते सुद्धा शयनगृहामध्ये गेल्याच्या नंतर परत परिपूर्ण काहीतरी सांगत होती, ते जाऊ दे. पण आपलं काय, बायकोने विचारलं, सांगा की. नाही म्हणे, ते यवतमाळचा मोठा साहेब आहे ना, ते येणार आहे. मग साहेब कोण आहे, अगं तुला काय घेणं देणं आहे, साहेब कोण आहे. नाही म्हणे, साहेब कोण आहे सांगा. म्हणे मस्के साहेब आहे म्हणे. मस्के साहेब, बायको काय म्हणते, मस्के साहेब ते माझ्या मामाचा जे मुलगा आहे म्हणे, त्याचा मित्र आहे म्हणे. ते काय सांगितलं, माझ्या मामाचा जे मुलगा आहे त्याचा मित्र आहे म्हणे, आणि आम्ही सोबत म्हणे शाळेत शिकत होतो. खरंच का म्हणे. म्हणे हो. म्हणे खरंच का. म्हणे हो. मामाच्या पोराला लावला ना फोन, लावला मामाच्या पोराला फोन. काय रे म्हणे, कुठं आहेस. बायकोला लावला फोन. काय रे म्हणे, कुठं आहेस. म्हणे घरी जाऊ. अरे ते मस्के साहेब जे आहेत म्हणे यवतमाळला, तर ते कोण आहेत. ते आपल्यासोबत मस्क्या फिरत होता ना म्हणे, आपण त्याला मस्क्या मस्क्या म्हणायचो म्हणे. तेव्हा का त्याला म्हणे कॉन्फरन्स कॉल जॉईन करून दे. गुरु 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 मार्गे वाट चाललेली आहे, त्याला कॉन्फरन्स कॉल लावून दे म्हणे. म्हणे काय झालं, ते म्हणे 15 दिवसाच्या नंतर म्हणे शाळा तपासा येणार आहे. नवरा म्हणे असा घाबरून राहिला, त्याला काही सुचलं म्हणे. कॉन्फरन्स कॉल लावून द्या. कॉन्फरन्स कॉल लावून दिला, आणि कॉल लावून दिल्याच्या नंतर काय म्हणते, माझ्या आत्याची मुलगी म्हणे तुला बोलायली म्हणे. मस्के आत्याची मुलगी जी आहे म्हणे तुला बोलायली म्हणे. अरे कोण रे म्हणे. ती म्हणे छोटी छोटी म्हणत होतो म्हणे तिला आपण. बरं बरं बोललं, काय छोटी म्हणे, काय चालू. काय नाही हो म्हणे, बापा साहेब झाले म्हणे आता तुम्ही म्हणे, तुम्हाला आम्ही मस्क्या म्हणत होतो, पण मस्के साहेब म्हणे एक कृपा करावं म्हणे आमच्यावर. म्हणे कोणती कृपा. तुम्ही हिवळणी गावामध्ये म्हणे शाळा तपासायला येणार आहे, आणि माझा नवरा म्हणे तिथं मास्तर आहे म्हणे. मग काय हरकत आहे म्हणे. तुझा नवरा का म्हणे माझा मित्र, ते पाहून घेऊ म्हणे. नाही म्हणे, पण त्याला प्रत्यक्ष म्हणे एक वेळेस बोलून घ्या म्हणे, ते लई घाबरून राहिलं म्हणे. ते म्हणे
बोललं साहेब म्हणे राम राम म्हणे राम राम म्हणे शाळा तपास साहेब तुम्ही आले हो ना म्हणे तुमच्या घरी नाश्ता गिस्ता करू म्हणे तेव्हा तुला दमात आला असं. अरे बाबा एवढा मोठा साहेब आणि मास्तर काय म्हणते आता थोडं जमलं गड्या 7 गुरुजी होते 7 मास्तर 6 भीत होते एकटाच असं छाती ताणून चालत होता त्याला पण माहित झालं ना भेट झाली भेट इकून झाली ना 15व्या दिवशी साहेब आला साहेब आल्याच्या नंतर हे गायबरानं 6 जण गायबराला या नका सांगितलं नमस्कार मस्के साहेब मीच म्हणे छोटीचा नवरा बरं बरं म्हणे शाळा तपासा ना म्हणे शाळा तपासायची काय नाही घरी चला चहा पाणी घेऊ शाळा तपासली नाही काय नाही त्याप्रमाणे श्री गुरु परमात्मा जर आपल्या सोबत असेल आणि त्यांना जर एक वेळेस आपल्याला भगवंताला जर चिपकून दिलं आणि आपली जर सांगायला लागली तर भगवान परमात्मा आणि मी तू पण जाऊ दे मी तू पण जाऊ दे मी तू झाल्याच्या नंतर मी आणि तू निघून गेलं मग कोण तू माझा स्वामी मी तुझा रंग आता तुम्ही आणि मी एक झालो आणि एक झाल्याच्या नंतर मग आपलं काम ऐकणार नाही का भक्त समागमे सर्व भाविहारी सांगता करी सर्व पर्यास लोकांजवळून पर कसं करते घेशी ते वाद्याची ऐसा असची उदार पहिले घेतो नंतर देतो पण भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर त्याची पूजा केल्याच्या नंतर नवविधा जे भक्ती आहे हे भक्तीची वाटचाल त्यांच्यामध्ये जर केल्याच्या नंतर तो आपल्याला प्रसन्न होतो आणि एक वेळेस प्रसन्न झाला रे झाला की मग व्यास महाराज जे ना व्यास महाराजजी हे सुद्धा नाम रूपाने टोपण रूपाने त्यांचंच वर्णन ज्ञानेश्वर महाराज कुठं करतात हरिपाठाचं जे पहिलं अभंग त्याचं शेवटच्या चरणामध्ये देव मने व्यासाचे आकुना देव मने व्यासाचे आकुना देव मने व्यासाचे आकुना देव मने व्यासाचे आकुना बरेच काय असे बाहेरचे अभंग आहेत बाहेर
जे तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे, काही ज्ञानेश्वर महाराजांनी, काही नामदेव महाराजांनी, काही एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. पण आपल्या इथं जे हरिपाठ मंडळी बसलेले आहेत त्याकरिता हरिपाठामध्ये काही गुणगान करावं लागतं त्यांना समजण्यासाठी. नाहीतर वक्ता जर श्रोत्याला काही समजत नसेल, वक्ता जर बाहेर निघून जात असेल मग काही घेण देण नाही, सांगड बसत नाही. त्यासाठी व्यास महाराज जे आहे ते चिरंजीव पद आहे त्यांना. व्यास महाराज चिरंजीव आहेत, जे आपले बजरंग बली जे हनुमंत जे आहेत हे सुद्धा चिरंजीव आहे. चिरंजीव पद 7 चिरंजीव आहे. त्यामधून जे व्यास महाराज आहेत त्यांनी सांगितलं तो पण खूण म्हणून दिली. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंत कुठं राहतो? द्वारकेमध्ये राहतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी राहतो. मग पांडवाच्या घरी राहतो हस्तिनापूरमध्ये. मग पांडवाच्या घरी राहता वेळेस पांडवाचं एकट्याचंच घर होतं का? ते कौरवाचं नव्हतं का? ते एका संगतीमध्ये राहत होते, पण त्याच्या संगतीमध्ये राहत नव्हता, संगतीमध्ये यायच्या राहत होता. मग संगतीमध्ये यायचं राहणं म्हणजे हे नाम उच्चारण करत होते. त्याकरिता तुम्ही सुद्धा नाम उच्चारण करता, आणि तुम्ही नाम उच्चारण केल्याच्या नंतर तुमच्या सोबत सुद्धा राहणार विठ्ठल. भगवान परमात्म्याचं चिंतन करता करता अट्टहास माझा पूर्ण झालेला आहे. माऊली तुकारामजी महाराज म्हणतात जे अट्टहास माझा पूर्ण झालेला आणि हे परिपूर्णतेने जे निश्चिंती जी माझी आहे, मला विसावा जे भेटायला पाहिजे ते विसावा भेटण्यासाठी अभंग. आतली चिंतीने पावलो विसावा, आतली चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, आतली चिंतीने 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 पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णाची, कुंडलिया धावा कृष्णाची, आतली चिंतीने पावलो विसावा, आतली चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णाची, कुंडलिया धावा कृष्णाची, आतली चिंतीने पावलो विसावा, आतली चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, ओ कुंडलिया धावा, कुंडलिया धावा दुसरीये, हे हातान धरतीये, पावलो विसावा, हे कुंडलिया धावा, कुंडलिया धावा जे तृष्णा जी आहे, तहान जी आहे, प्रत्येकाला तहान लागते. पण कोणती? पाणी पियाची तहान लागते याला, पाणी पिण्यासाठी. पण आपली जे तृष्णा जी आहे, जे तृप्ती होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये तृप्ती करून जर घ्यायची असेल तर अट्टहास जे केलेला आहे ते अट्टहास परिपूर्ण झाल्याच्या नंतर मग आपल्याला तृप्ती होते. तृप्ती म्हणजे कोण? शांती आपल्या जीवनामध्ये होते. शांती हो, आपल्या जीवनामध्ये शांती तयार होते. ती शांती आपल्याला जर करून घ्यायची असेल तर त्यासाठी भगवंताचं चिंतन करावं लागते. मग भगवंताचं चिंतन कोणतं आहे? पण आपल्याला जे आपली दुर्गा माता जे आहे, अंबे भवानी जे आहे, यांच्यासाठी मंत्र आहे. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. त्याच्यानंतर भगवान विष्णू जे आहे, मंगलम भगवान विष्णू
मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलमये तनो हरी. त्याच्यानंतर हनुमंतासाठी मंगल भव मंगल. आणि ते मंगल जे नाम आहे ते तिसऱ्या चरणामध्ये निर्देशन करू. कवतुक वाटे झाली आहे कांते, कवतुक वाटे झाली आहे कांते, कवतुक वाटे झाली आहे कांते, कवतुक वाटे झाली आहे कांते. कौतुक झाले झालिया वेचाचे आणि नाव मंगळाचे तेने गुणे. तेने गुणे म्हणजे काहून हरिपाठमध्ये जे आलं ते आणखी. तिसरा अभंग त्रिगुण सार निर्गुण हे सार ते गुण. त्याच्यामध्ये गुण आहेत तेने गुणे. मग जे नाम मंगलाचं भगवान परमात्माचं नाम मंगलाचं आहे आणि ते मंगल भगवान परमात्मा त्या गुणात लपलेला आहे आणि त्या गुणात लपलेला आहे म्हणून त्यासाठी आम्ही कौतुक त्याचं करतो तुकारामजी महाराज असं म्हणतात. मग या प्रकारे म्हणता 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 तुकाराम महाराजांनी आणखीन पुढे थोडं सरकून काय सांगितलं. या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये 60 वर्षाचं आयुष्य असो 70 वर्षाचा असो 80चा असो 100चा असो. शास्त्रामध्ये 100 सांगितलेला पण आता 60 वर्ष झाले. शत आयुष्य मनुष्य देह किंवा नरदेह दुर्लभ दाना शत वर्षाची गणना हे बरंच काय लांब. तर भगवान परमात्म्यानं ज्याप्रमाणे संत मंडळींनी सांगितलेलं आहे की 100 वर्षाचा आहे पण आता
80 वर आलं, 70 वर आलं, 60 वर, कोणी 50 मध्ये, आणि कोणी कोणी कधी काय जातील त्याचं काय सांगता येत नाही. ते कोणी मरण आलं, कोणी जिंकलं नाही. मरण कधी येऊ शकते, पण महाराजांनी सांगितले मी जे काय करत आहे कशासाठी करत आहे की हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार संस्कारानुसार तुम्हाला पहिले 4 मी संस्कार सांगितले. कोणते? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म परिपूर्ण केल्याच्या नंतर अर्थाची प्राप्ती करून घ्यावी लागते. या संसारामध्ये आल्याच्या नंतर अर्थ म्हणजे पैसा पाहिजे. भगवत भक्ताचे सुद्धा 4 प्रकार सांगितलेले आहे. आर्तू भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त कोणाला काही बोलत नसतो. जिज्ञासू भक्त ते सतत चिंतेत असतो, त्याला जिज्ञासू असतो. पण अर्थार्थी भक्त म्हणजे आम्ही येतो त्यामध्ये. आम्ही अर्थार्थीमध्ये येतो. आम्ही पहिले काय म्हणतो, घेसी तेव्हा देशी. याचा मोबदला हे पाहिजे, देवाचं नाव घेतलं पण मोबदला पाहिजे. आणि काही काही अर्थू असतात. अर्थू म्हणजे गरजेपुरतं. कसं? एक छोटूसा दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. कसं माहित आहे का? आपले वडा कोणता आहे मग? गणेशवाडीचा वडा. फेटल्यावरून 2 जण येऊन राहिले, गणेशवाडीच्या वड्याजवळ आले. कोणीतरी सांगितलं तिथं म्हणे भूत राहते. भूत ऐका, गणेशवाडीचा जे वडा आहे तिथं म्हणे भूत राहते म्हणून कोणीतरी सांगितलं. 2 जण आले, त्याच्यातून एकानं केलं कॅन्सर. फेटल्यावरून निघता वेळेस एकानं सांगितलं माझं काय नव्हतं, याला घरी यायचं. या एकाला घरी यायचं. कोणीतरी सांगितलेलं त्या वड्याजवळ भूत आहे म्हणून, आणि भूत आहे म्हणून सांगितल्याच्या नंतर वड्याजवळ आला. ते उतारात आला की त्याला आठवण आलं. गणेशरावजी पाटील, प्रकाशजी महाराज, गणेश डॉक्टर, सुधाकर बुवा, बंडू बुवा, हे आमचे पुजारी महाराज, दत्तरावजी, असे संपूर्ण मंडळी हरिपाठ घेतात म्हणे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणे. काय सांगितलेलं आहे? पळे भूत बाधा भेने ते. मग कशामुळं? हरी उच्चारणी मंत्र पयागल. हरीचं नाम उच्चारण केल्याच्या नंतर म्हणे भूत बाधा निघून जाते, पळून जाते. मग त्याला ती गोष्ट आठवण आली. मग पांडुरंग बुवांचं मग सांगितलं, रामकृष्ण हरी विठ्ठल. राम घ्या, कृष्ण घ्या, विठ्ठल घ्या, हरी घ्या, केशव घ्या, कोणते घ्या. मग यानं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी सुरू केलं. कधी भूताचं नाव निघलं, इथं भूत आहे म्हणून कोणीतरी सांगितलं, आणि आता गरज पडली कोणाची? नामस्मरण. बापाच्या, त्याच्या बापाला नाव माहित नव्हतं तेव्हा कधीच देवाचं नाव घ्यायचं. पण त्यावेळेस गरजेपुरतं त्यानं नाव घेतलं, आणि नाव घेत ते गणेशवाडीच्या समोर आला, हनुमंत जवळ आला. मग या घर बांधलेलं आहे तिथं आला. तिथं आल्याच्या नंतर लोकांचा चाळा दिसला, आणि त्याच्यानंतर मग काय म्हणतो देवाला माहित आहे, मेरे अंगनो में तुम्हारा क्या काम आहे. मग देवाला म्हणतो आता तुझी गरज नाही. म्हणजे आरतू भक्त. आरतू अशा भक्त आहे. त्यामधून आम्ही अर्थार्थी भक्त. त्या हिंदू धर्माच्या संस्कारानुसार जे 4 वर्ण सांगितलेलं आहे, धर्म, दुसरा अर्थ, नंतर कामावर विजय मिळवून घ्यावा लागतं. आपण संसारी रूप आहे. आणि शेवटचं जे आहे मोक्ष, जे आहे मोक्ष म्हणजे मुक्ती. हरिपाठामध्ये सुद्धा पहिल्या बांधा सांगितलेलं आहे, देवाची द्वारी उभाक्षणवारी तेने मुक्ती. 4 साधी 4 मुक्ती. मग ती मुक्ती जी आहे त्याच्यासोबत आम्ही लग्न लावलेलं आहे. ती आमची बायको मुक्ती तुका मने मुक्ती
कुंडलिया धावा कृष्णजिया 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 तुका मने मुक्ती करी नमरी आता दिवस चारी खेळी मेळी दिवस जर घालवायची असेल तर मुक्ती नवरी झाली पाहिजे असं तुकोबाराय म्हणतात. बरं आपण नाही, आपल्याला तर मुक्तीच माहित नाही. मुक्ती कशाला माहित आहे? फक्त आपल्याला खायची नुक्ती माहित आहे. आमच्या विमलबाई जेव्हा मला बोलले म्हणजे महाराज जरासं म्हणे सासा सुनावर बोलाव. काय बोलाव सासा सुनावर? काय बोलाव? त्यांनी काय सांगितलं माहित आहे का? म्हणे सुनबाईला सांगा की सासाला म्हणे आई म्हणत जाऊ द्या. आता प्रत्येकाच्या घरात चालू असते विमलबाई कोयलो विमल कोयलो कमल चलता रहेगा.
सब चलता है इस दुनिया में, कौन किसका होता है, जिस पर भरोसा रखे वही धोखा देगा। आराम के सब साथी, वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब बड़ी दुनिया में किसी का कोई नहीं। जब टिकट मिला है जाने का, किया डेरा स्मशानों में जा, वहां जलाने वाले लाखों थे, साथ में चलने वाला कोई नहीं। किंवा त्यावर एक परिणाम आहे, अपनी जमीन अपनी आसमा पर एक आकाश पैदा कर। इमलबाई ऐका, हे प्रमाण ऐका तुम्ही, अपनी जमीन अपनी आसमा पर एक आकाश पैदा कर, मांगने से जिंदगी नहीं मिलती है, इस दुनिया में नया विश्वास पैदा कर। ज्ञानेश्वर यथामध्ये येता अवकाश धावत्या वेगात अभंगाचा माझ्या परीने मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला। महाराज जे आहेत त्यांची स्थिती कोणती होती ही कोणालाच माहित नाही। ज्याच्या त्याच्या परीने अभंग सोडवण्याचं काम प्रत्येक जण करतो। ज्याची त्याची गायनाची एक लय असते, ज्याची त्याची गायनामधले काढायची एक खोड असते। काय काय बरोबर खोले लोक असतात, ते बरोबर खोडकरी माहित नाही म्हणून इथं नाही ना। खोडेलपणा नसावा, खुळचटपणा असलो तर चालते, पण खोडेलपणा नसावा। तर त्यानुसार जे आहे ते, तर नैमित्तिक कार्यक्रम होता। नैमित्तिक जे आनंदरावजी बोरकरजी मामा आहेत त्यांची 13वीचा कार्यक्रम, उपस्थित पाहुणे मंडळी सुद्धा इथे जमलेले आहेत, आमची हरिपाठ मंडळी सुद्धा जमलेले आहेत, बरेच काही भजनी मंडळ बाहेरगावची पाहुणे मंडळी सुद्धा जमलेली आहेत, आणि काही जर बाहेरगावची पाहुणे मंडळी गावात जर कुठं जर बसली असेल त्यांनी सुद्धा येथे येण्याची कृपा करावी, असे आमचे विठ्ठलरावजी बोरकर यांचं सांगणं आहे। तुम्हाला पुनश्च ते आमंत्रण देत आहे, आमंत्रणानुसार तुम्ही येथे या मंडपामध्ये येण्याची कृपा करावी, आणि येथामध्ये येता अवकाश धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ मी सोडवण्याचा प्रयत्न केला। जे जे काही चांगले असेल ते माझे गुरुवर्य रामधनजी महाराज किंवा दुसरे आणखी गुरु राहिलो मी गणेश महाराज बोरगावकर यांचं जे मोलाचे जे शब्द आहेत त्यांचे बरं वाईट काही जर असेल ते माझ्या मुखातून जे काही निघलेलं असेल ते तुम्ही मला देऊन टाका, या वड्यात मी नेऊन फेकून देतो। मी माझ्याजवळ काही ठेवत नाही, चांगलं घेतो मी, तुम्ही चांगलं घ्या, कारण की आपल्या शरीरामधलं जे यंत्र जे आहे तेही चांगलं घेते, बाकीचं फेकून देते, काही मागच्या हवेद्वारे, काही पुढच्या हवेद्वारे, काही कानाद्वारे, असं बरेच काही फेकून देत। चांगलं घेतात, तसं चांगलं घ्यायचं। आपलं जीवन जर टिकून ठेवायचं असेल, या जीवनामध्ये आपल्याला आराम करून घ्यायचं असेल, सुख आणि शांती पाहिजे असेल, तर भगवंताचं चिंतन नाम आहे। ते भगवंताचं चिंतन जे आहे, जे माझे जे गुरुवर्यापासून जे मोठे झालेले संत जे मंडळ, संतांचे जे मुख्य अधिकारी आहे, त्यांचं नाम आज आपण नामस्मरण करू आणि आपण कीर्तन रूपेला पूर्ण विराम देऊ। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी। आहोरी देवा करा क्षमा पोरा महाराज तुम्ही, नाही विचारिला धिकार्या, करा क्षमा पोरा महाराज तुम्ही। ज्ञानदेव तुकारा झाले समाधान, आता उधारी आता उधारी आहे स्वामिनी तुडानी आता उधारी मनाई आहे नारायण, करुणी आरती चक्र पाणी ओवाळ, सारी मुरले नवसने तुकावा हे गाडी उभा शंभूच्या प्रेम सुप्रेम गोविंदा जीव बाळा दुर्गानी मुग्धाओ आईन ब्रह्मानंद नामामणी के सेवा तिने पुनि राहिलो ज्ञान राजा महादेवाची
शेवटी साधू सोबन विधीला माझा आरती ज्ञान आलो परिणान जोगी अवतार पांडुरंगाना ओळखले नाही आरती ज्ञान रामा केवल तुझा ज्योती साधू संत मन विधीला माझा आरती ज्ञान गुज बोले हे विश्व ब्रह्मांड केले रामाच्या कधी मस्तक ठेवली आरती ज्ञान रामा केवल तुझा ज्योती साधू संत मन विधीला माझा आरती ज्ञान आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सदिदानंद मूर्ती सदिदानंद मूर्ती पायरा रामा आरती तुकारामा राघव सागरात पाषाण तारी रे कैसे तू पवादे कैसे तू पवादे आभंग रखिले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पायला कवी आमा आरती तुकारामा तुझा तुलनीची ब्रह्म तुकाची आली मनोरी रामे झोरे मनोरी रामे झोरे एवढी बस देवी आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पायना रामा आरती तुकारामा आनंद भाई